बाजार भोगाव येथे माजी विद्यार्थी स्नेहमेळावा 1999 ते 2000 बॅच 25 वर्षपूर्तीसोबत गुरु शिष्य या नात्याला उजाळा। सर्वाधिक प्रामाणिक तरल, स्वच्छ नाते म्हणजे गुरु शिष्याचे नाते। याचा श्रीगणेशा जिथे होतो, त्या शालेय जीवनातील गुरूंना व सवंगड्यांना तब्बल 25 वर्षांनी भेटण्याची संधी आमच्या मित्र मैत्रिणींनी उपलब्ध करून दिली। 13 एप्रिल 2025 रोजी या भेटीचा योग आला होता। बाजार भोगावता पन्हाळा येथे आबासाहेब भोगावकर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज बाजार भोगाव यांच्या वतीने तब्बल 25 वर्षांतर माजी विद्यार्थी स्नेहमेळावा आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चेअरमन उमेश भोगावकर होते। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली। यावेळी म्यत शिक्षक विद्यार्थी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी गुणवंत व यशस्वी विद्यार्थीचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। संयोजकाच्या वतीने स्नेहमेळाव्याचे सुंदर नियोजन करण्यात आले होते। यावेळी माजी विद्यार्थीच्या वतीने शिक्षकांचा सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना सर्वच विद्यार्थी व शिक्षकांनी बोलत असताना शारीरिक आकारमानात बरेच बदल झालेले हरहुन्नरी शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना 25 वर्षाच्या प्रदीर्घ कालानंतर भेटत होतो। सध्या तब्बल 40शीत असूनही गुरुजनांनी बाळा, बच्छा अशी प्रेमाने हाक मारून गालावर हात फिरवत कौतुक केले आणि जणू आकाशठेंगणे वाटू लागले। निवृत्तीनंतर ज्या मातीचा स्पर्श आपण मुकलो आहोत, एकेकाळी जिथे आपण ज्ञानदानाच्या क्षेत्रात हुकूमत गाजवली त्या प्रांगणात आपल्याला ढोल ताशांच्या गजरात कोणी स्वागत करेल अशी कल्पना नसलेले शिक्षकवृंदही मनातून आनंदी झाले होते। कार्यक्रमाची औपचारिकता सोडून दिल्यास प्रत्येकाच्या मनात एक विश्वास, आपुलकी, जिव्हाळा, प्रेम ओतप्रोत भरले गेले। आपल्या शिक्षकांप्रती असलेला आदराचा सुगंध सगळीकडे पसरला होता। तसेच एका छानशा रोपट्याला खतपाणी घालून त्याची उत्तम वाढ झाल्यावर चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा अभिमान प्रत्येक शिक्षकांच्या ठायी दिसत होता। अशा प्रसंगी काही नाती अशीच टिकावीत, हा सहवास असाच वाढत जावा ही भावना मनात निर्माण झाल्याशिवाय राहवत नाही। म्हणतात ना, नाती, मैत्री आणि प्रेम परिपूर्ण तिथेच होतात, जिथे त्यांना आदर आणि आपुलकी मिळते। आज तब्बल 25 वर्ष सरले आहे, परंतु चित्रपटातील फ्लॅशबॅकप्रमाणे सगळे डोळ्यासमोर तरळत आहे। हे नाते, हा जिव्हाळा, ही आपुलकी कधीच तुटू नये अशीच भोळीभाबडी इच्छा सर्वांच्याच मनात कायम दाटून राहील हे निश्चित। अशा भेटीने सगळीच मने तरुण झाली असतील। आजही प्रत्येक मनामध्ये सर्वांना पुन्हा भेटता येईल का, हा विचार मनात येत असेलच। संधी मिळताच त्यावर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न निश्चित करू, असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला। यावेळी आपल्या शिक्षकांना भेटून अनेकांच्या डोळ्यातून पाणी आले होते। तो क्षण सर्वांच्या हृदयात कोरला होता। विनोद शिंगे कुंभोज।